रामकृष्ण हरी।
तयांचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिख वाटे देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो विठ्ठल 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 ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि विठ्ठल 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 परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावानी नतमस्तक होते, नमस्कार करते. तुम्ही श्रोते महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकार आल की. आपुलिया बळे नाही मी बोलत सखा भगवंत कृपा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी बोलविता धनी वेगळाची. या न्यायाने आज या अर्जुनवाडा गावातली सर्वच आपण ग्रामस्थ मंडळी, प्रतिष्ठित मान्यवर मंडळी, उपस्थितांच्या मध्ये असलेले सर्व आबाल वृद्ध, आमच्या माता भगिनी, पुरुषवर्ग, बंधुवर्ग, भगिनीवर्ग, पितृतुल्य मातृतुल्य सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. सर्व संतांची मंदियाळी, महाराष्ट्राच्या संचित आपल्या सगळ्यांचं भाग्य की आपण संतांच्या महाराष्ट्रात राहतो. शूर वीरांची पुण्याई या मातीला मिळालेली आहे.
महापुरुषांची भूमी आहे, संत सत्पुरुषांची भूमी आहे. आज एवढा मोठा भक्तीचा नामाचा गजर ज्या निमित्ताने आयोजित केला गेला आहे, ते निमित्त लोकप्रिय असलेले नेते माननीय श्री विजयसिंह मोरे अण्णा यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सगळे इथे उपस्थित आहात. सबंध मोरे परिवाराला मनापासून मी धन्यवाद देते, त्या परिवाराच्या चरणी विनम्र अभिवादन करते. अण्णांचे बंधू इथं उपस्थित आहेत, त्यांच्या घरातली, त्यांचे चिरंजीव असतील, त्यांच्या सुनबाई असतील, सर्वच मंडळी इथे उपस्थित आहेत. मनापासून मातोश्रींना सुद्धा वंदन करते. आपण सर्व मंडळी बघा ना, एखाद्या गावाने आपल्या नातवावर किती प्रेम करावं त्याचं हे उदाहरण आहे अर्जुनवाड्यात घडणारं. म्हणजे असं म्हणतात, नातू ही आजीसाठी दुधावरची साय असते, बरोबर नाही का? नातवंडांवर खूप प्रेम असतं आणि आजोळाचं एक विशेष आकर्षण असतं. अण्णांच्या जीवनामधला जास्तीत जास्त काळ मला सांगितल्या पद्धतीने तो इथं गेलाय, इथल्या लोकांमध्ये गेला, किंवा इथल्या लोकांचं प्रेम आयुष्यभर जितकं मिळवलं, हे भाग्य आहे आपल्या सगळ्यांचं की अशी मंडळी आपल्या आजूबाजूला आहेत, आजूबाजूला होती. आणि मग ही पुण्याई आहे आमच्या पाठीशी असणारी. त्यामुळे आज प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग हा संतश्रेष्ठ श्री जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांचा आहे. 4 चरणांचा अभंग आहे, अनेकांच्या पाठांतरातला आहे, परिचयाचा आहे. जीवनाच्या कृतार्थ अवस्थेवर गेलेल्या भक्ताच्या मातापित्यांना तुकोबाराय धन्यवाद देतात आणि त्यांची सेवा माझ्याकडून घडू दे असं साकडं भगवंताकडे मागतात. विठ्ठल 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 आज कीर्तनरूपी सेवेकरता उपस्थित असलेली गायन वादन क्षेत्रातली, या भागातली पंचकृषीचं प्रख्यात असलेली, भूषण असलेली ही मंडळी आहेत. परम आदरणीय श्रद्धेय पांचाळ गुरुजींचे 2 शिष्य आज इथं उपस्थित आहेत नादब्रह्माच्या सेवेकरता. मृदंग त्यालाच म्हणतात, मृत असून सुद्धा जो भजनात दंग आहे त्याला म्हणायचं मृदंग. निर्जीव चांबडा आहे, अतिशय सुनियोजित असलेलं नियोजन आहे. आणि हे थोड्या दिवसांचं नाही, खूप दिवसांचं आहे. 4 महिन्यांपूर्वीपासून परमादरणीय आमचे नेताजी भाऊ वाघरे अत्यंत कळवळ्यानी तळमळीनी माझ्यापर्यंत संपर्क केला आणि आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग नेताजी भाऊंनी मला साधून दिला. अण्णांसारखं उत्तम व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाचं दर्शन घेण्याचा भाग्ययोग माझ्या वाट्याला आला. आपण सर्व मोरे कुटुंबीय असतील आणि आपण सर्व अर्जुनवाडा ग्रामस्थ मंडळी, या गावातली सर्व मान्यवर प्रतिष्ठित मंडळी, आजूबाजूच्या पंचक्रोशीतली काही मंडळी इथे उपस्थित आहेत. बहुसंख्येने आपण सर्व कीर्तनरूपी सेवेकरता इथे उपस्थित आहात. फक्त आता इथून पुढच्या संकल्पित कीर्तनाची वेळ, खरं तर घड्याळ आपलं बरंच पुढं गेलंय तसं म्हणायला, पण आता तुम्ही जर म्हणत असाल तर 12 वाजले तरी काही हरकत नाही. पण अगदीच घड्याळातले 12 नाही वाजवले पाहिजेत, वाजले तरी चालतील, पण कीर्तनाचे 12 नको वाजायला, नाही का? त्यामुळे तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे, हा आनंदाचा गदारोळ आहे. संकल्पित वेळेमध्ये तुम्हाला कंटाळा न येता कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न करते. कीर्तनामध्ये भरपूर विनोद असावा, कीर्तनामध्ये भरपूर मनोरंजन असावं, भरपूर हसायला मिळावं, या जर अपेक्षेने आपण इथं बसला असाल तर कदाचित तुमचा आज अपेक्षाभंग होईल. कारण मी नेहमी असं म्हणते, कीर्तन हे हसण्याकरता सुद्धा नसतं आणि कीर्तन हे रडण्याकरता सुद्धा नसतं. आयुष्यामध्ये हसण्याचे आणि रडण्याचे जेव्हा प्रसंग येतात तेव्हा माणसांनी कसं असावं हे शिकवतं ते कीर्तन. विठ्ठल त्यामुळे उपस्थित माता भगिनी, आबालवृद्ध सगळ्यांच्या चरणारविंदी अत्यंत वंदन करते. ही भावंड अतिशय सुंदर महाराज मंडळी, सुनील पाटील महाराज आणि आकाश महाराज, अतिशय गोड थाप आहे. मी म्हटलं ना, निर्जीव असून सुद्धा भजनात दंग आहे, मग आपण सजीव आहे. अहो ते चांबडं बोलतं, देवाला डोलायला लावतं, अशी थाप आहे या मंडळींची. नादब्रह्माची सेवा करतायत, मग आपण तर सजीव मंडळी आहे. आणि ही सर्व मंडळी आमचे चंदगडचे साळुंके महाराज आहेत. मागेही वेसरड्यामध्ये महाराजांनी मला कीर्तनासाठी साथ केली होती. अतिशय सुंदर अशी ही गळ्याची माणसं आहेत. संस्थेची मुलं आहेत. एकदा या लेकरांसाठी टाळ्या वाजवा जोरदार बरं. केवढंच आहे ते लेकरू बघा ना. कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक दृष्ट लागावं असं ते एवढंच आहे. त्याला फक्त थोडं मागे सांभाळा. विठ्ठल विठ्ठल त्यांच्या उड्या वाढल्या की नाही. कौतुक माणसाला किती प्रिय असतं. स्तुती प्रिय आहे माणूस, पण खरंच या लेकरांचं कौतुक आहे.
अहो आजन्म सेवा व्रत घ्यावं की आम्ही हा मार्ग निवडलाय ना, या मार्गावर चालणार. आणि इतक्या लहान वयापासून ही मंडळी इथे आहेत. आमचं भाग्य आहे. आता इथे अर्जुनवाड्यातलं कोणी आहे का? नाही. मग बघा बाबा, चिंतनाचा विषय आहे. असलं पाहिजे की नाही? आपली लेकरं असली पाहिजे. आपली लेकरं इथं बसली आहेत समोर, त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. ते बरं, आता ती कट्ट्यावर बसलीत म्हणून मला दिसत आहेत आधीमाधी बसलेली. संयोजनामध्ये थोडीशी प्रकाश व्यवस्थेची जर अशी चूक झाली आहे. मी आपली चूक नाही दाखवून देत, पण मला चेहरे लोकांचे दिसले पाहिजेत छान. कारण नाट्यगृहामध्ये जसं असतं तसं वातावरण झालंय असं वाटतंय मला. ते नाटकात कसं सगळा स्टेजवर उजेड आणि लोक अंधारात असतात, तसं नाही ना. आपलं कीर्तन आहे, सगळ्यांचे चेहरे मला छान दिसायला हवे होते. पण हरकत नाही, तुम्ही सगळे जागे आहात असं मी आपलं गृहीत धरते. विठ्ठल विठ्ठल अतिशय सुंदर असं महाराजांचं सुद्धा गायन आहे. चाल इतकी छान गोड लावली हरिभक्तीपरायण निलेश महाराज आणि ही सर्व मंडळी, आमचे विणेकरी सोबदार, सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन. उत्तम अशी साऊंड व्यवस्था सांभाळणारे काका दादा. काय एवढंसं आमचं स्वरयंत्र असतं, पण ते टिकवण्याचं काम तुमच्या हातात असतं. नाही तर 2 तास त्याची वाट लागू शकते, 2 तासात. त्यामुळे तुमच्यावर सगळी भिस्त असते आमची. मनापासून तुम्हालाही वंदन करते. आपण सर्व ही गोड आठवण साठवून ठेवणारे आमचे काका आहेत समोर कॅमेरा घेऊन, त्यांनाही नमस्कार करते. आपण सर्व अत्यंत माझ्यापेक्षा वय, अनुभव आणि ज्ञान या सर्वश्रेष्ठ बाबतीमध्ये, सर्व क्षेत्रामध्ये आपण सगळी मोठी मंडळी आहात. माझ्या महिला वर्गाबद्दल काय बोलू मी? आज आपला दिवस आहे. बाकी तसा रोजच आपलाच असतो दिवस. तिथी काय गोड आहे आजची. आज फाल्गुन वद्य तृतीयेचा दिवस आहे. काल फाल्गुन वद्य द्वितीया झाली. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांची बीज सदेह वैकुंठ गमन सोहळा, त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सवी वर्ष, म्हणजे 375 वर्ष झाली तुकोबरायांना वैकुंठ गमनाला. आज आमच्या पुढच्या पिढीने जर आपल्याला विचारलं ना की आई बाबा तुम्ही काय पाहिलं, आपण ताठ मानेने दिमाखात सांगू शकतो आम्ही तुकोबरायांचा त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सव याची देही याची डोळा या डोळ्यांनी पाहिला. 375 वर्ष तुकोबरायांच्या सदेह वैकुंठ गमनाला. त्याला जोडूनच आजची ही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असलेले छत्रपती शिवप्रभू यांची तिथीनी असलेली जयंती, फाल्गुन वद्य तृतीयेचा परम पावन असा दिवस. आज भाग्य आहे आपल्या संकष्टीचा परम पर्व काळ आहे आणि अण्णांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण इथे आहोत. लोकोत्तर महापुरुष घडतात, समाजाला माझं काहीतरी देणं आहे म्हणून ते देऊन जातात आणि या स्वरूपाने त्यांच्या चिरंजीव असलेल्या स्मृती आम्ही आज पाहतो. ही सगळी गर्दी ही कीर्तनासाठी तर आहेच आहे, पण अण्णांच्या प्रेमापोटी असा एक लोकनेता असावा की त्याच्या प्रेमापोटी त्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सगळे इथे उपस्थित आहात. सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करते. महिला वर्गाचं विशेष कौतुक का? कारण मी मगाशी जसं म्हटलं की आपण सगळ्यात आपला आवाज आहे, घरात सुद्धा आपलाच आवाज असतो नाही का? हो म्हणा बरं तुम्ही, इकडची मंडळी असतो की नाही आवाज? आणि आता तर आम्ही लाडक्या बहिणी आहे की नाही? झालाय का हप्ता जमा ह्या महिन्याचा? तुम्ही म्हणाल आधी कीर्तन करा मग आपण बोलू या विषयावर. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि आनंदाची गोष्ट अशी की आपण सर्वच मंडळी कीर्तना भक्तीवर, कीर्तन परंपरेवर प्रेम करणारी मंडळी आहात. खूप वर्षांनी परमादरणीय आमचे प्रेरणास्थान असलेले हरिभक्तीपरायण माननीय इंद्रजित देशमुख काकांच्या माध्यमातून आमचे गुरुबंधू खूप वर्षांनी समीर दादा मला इथं भेटले. मनापासून मी त्यांनाही वंदन करते. सर्वच आपण गुणीजन आहात, बहुश्रुत आहात. तुकोबरायांचा 4 चरणांचा अभंग आहे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांचिया. महाराजांचा काल बीजोत्सव झाला. फाल्गुन वद्य द्वितीया महाराज वैकुंठ गमनाला गेले. सदेह वैकुंठ गमन झालं तुकोबरायांचं. भक्ती ज्ञान वैराग्याचं युतीपर्व म्हणजे तुकोबरायांची गाथा आहे. बघा, माऊलींची ज्ञानेश्वरी 12व्या शतकामध्ये अमृताची चूळ भरली आणि 9000 ओव्यांच्या रूपाने अतिशय सुंदर असा भावार्थ दीपिकेचा ग्रंथ तुमच्या माझ्या हातात माऊलींनी दिला. आज महाराष्ट्र सारस्वतांनी, महाराष्ट्र साहित्य संपदेनी माऊलींची ज्ञानेश्वरी स्वतःच्या संस्कृतीच्या गाभाऱ्यामध्ये बसवून टाकली. आज तुमच्या माझ्या घरात माऊलींची ज्ञानेश्वरी असली पाहिजे. तुकोबांची गाथा, नाथांचं भागवत, समर्थांचं दासबोध, मनोबोध, हरिपाठ सगळंच असलं पाहिजे. एका हरिपाठासाठी
ज्ञानोबरायांचे 1000 वेळा पाय पकडले ना तरी ते कमी ठरतील श्रोते हो. एवढे उपकार आहेत तुमच्या माझ्यावर, संतांचे, लोकोत्तर महापुरुषांचे. आणि मग या महापुरुषांना घडवणाऱ्या माता, त्या मातांचं किती कौतुक करावं. या भूमीनी अशा माता घडवल्या आणि त्या मातांनी असे सुपुत्र जगाला दिले. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. त्यामुळे कुपुत्रो जायते क्वचिदपि असं शास्त्र सांगतं, पण कुमाता न भवती कदा. कुमाता कधीच असू शकत नाही. माता जगाला काय देऊ शकते? माता जगाला अण्णांच्या सारखे सुपुत्र देव प्रदान करू शकते एखादी माता, की मी काहीतरी या समाजाचं देणं लागतो. म्हणून गावातल्या घरातल्या प्रत्येक माणसाशी माझी काहीतरी प्रेमाची नाळ जोडली गेली असं प्रत्येकाला वाटावं. आज त्या निमित्ताने आपण सगळे इथे उपस्थित आहात ना. अहो, या भूमीनी संत तर आम्हाला दिले, सत्पुरुष दिले, समाज पुरुष क्रांतिकारक दिले. संतांनी इथं सद्विचारांचं सिंचन केलं, एक मार्ग आपल्या सगळ्यांना घालून दिला, आखून दिला. आम्ही काय करायचं? त्या मार्गावरनंच चालायचं फक्त. आणि चालत असताना आम्ही कोण, मी कोण या प्रश्नाचं उत्तर शोधायचंय. कधी आपण स्वतःला विचारायचा प्रयत्न केला का? मी कोण? हू आय एम, व्हॉट इज द मिशन ऑफ माय लाईफ. मी का जन्माला आलो? माझ्या जन्माला येण्याचं कारण काय? उपादान कारण काय? निमित्त कारण काय? जगद्गुरु आचार्य म्हणाले, कोहम कथमिदम जातम को वै करतास्य विद्यते उपादानम किमस्तिह विचार सोयमीदृशः. कोहम, मी कोण? कथमिदम जातम, मला कुठं जायचंय? कधीतरी स्वतःला हे प्रश्न विचारावेत बरं का. तुम्ही म्हणाल मी कोण? अमुक 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 माझं नाव. अहो, पण ते देहाला दिलेलं नाव झालं. अमुक गावामध्ये मी राहतो, मी अमुक आईवडिलांच्या पोटी जन्माला आलो, अमुक 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 हे माझं नाव. पण या पलीकडे जाऊन आपण कधी शांत बसून आपला श्वास तरी ऐकतो का हो? आपल्याला वेळच नाही, आपल्याला नाही वेळ. आपण आतमध्ये बसत नाही. आपण अत्यंत बहिर्मुख झालो. वृत्ती आत्मकेंद्री होण्याऐवजी बहिर्मुख झालो आणि वखवक 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 नुसती वाढली ना. मग आजूबाजूला आपण जर पाहिलं तर आमच्या पिढीसमोर आम्ही काय आदर्शांची पेरणी करतो. सगळीकडे बघायला गेलं तर अन्याय, अत्याचार, पापाचार, नकारात्मकता, नैराश्य, मराठीत बोलायचं झालं तर फ्रस्ट्रेशन, प्रचंड फ्रस्ट्रेशन आहे सध्या. 2 वर्षाचं पोरगं पण टेन्शनमध्ये. त्याला मोबाईल देऊ नका, बघा ते कसं घर डोक्यावर घेतं. त्याचं त्याला टेन्शन आहे. प्रत्येकाला टेन्शन आहे, ताण आहे, वैताग आहे, वैफल्य आहे. मग या सगळ्यातून चिरंतन आनंदाची प्राप्ती आम्हाला कशी होईल? जी तुकोबरायांना झाली. काय आनंद होता महाराजांचा. अहो, भामनाथाच्या डोंगरावर जाऊन बसायचे तासन तास आणि जीवनाचं खरं गमक शोधत होते. काय करत होते? एकांतवास करत होते. ऐका, लोकांत करावा, लोकांच्यात राहावं. लोकांत केल्याशिवाय एकांतवासाची किंमत कळत नाही आणि एकांतवास केल्याशिवाय हृदयस्थ सीताकांत भेटत नाही. विठ्ठल त्यामुळे भगवंताला जर प्राप्त करायचं असेल ना तर एकांतात जावं. तुकोबराय एकांतवास करायचे, जीवनाचं गमक शोधून काढायचे. मी कोण? ते पूज्य मुरारी बापू आपल्या रामकथेत फार सुंदर सांगतात. ते म्हणतात, कभी खुद को फोन लगा के देखा है, एंगेज टोन सुनाई देगा म्हणाले. तुम्ही असा कधी प्रयोग केलाय का? बघा, आपलाच फोन घ्यायचा, आपलाच नंबर डायल करायचा, आपल्याला लावायचा फोन. असं कधी केलंय का? नसेल केलं तर करून बघा. आत्ता नको, आता राहू दे, जरा खिशात असतील तर, नाही का. नाही तर ते अवयवच झाला एक शरीराचा वेगळा, त्याच्याशिवाय आपल्याला चैनच नाही पडत. आणि लहान मुलांना आम्ही दोष देतो, ॲडिक्ट झाली, ॲडिक्ट. परवा एक जेवायला बसला नवरा पतिदेव आणि जेवायला बसले. आता आम्हाला सवय झाली सगळ्यांनाच की मोबाईल असल्याशिवाय घास काही खाली गिळतच नाही आमच्या कुणाचाच. प्रत्येकाला मोबाईल लागतो, जेवताना सुद्धा. बरं, मोबाईल बघत बघत जेवण्याच्या नादात जेवण सुरू झालं, लक्ष मोबाईलमध्ये. आणि बायकोला सांगितलं, बाई ग, तुला एवढी वर्ष झाली लग्नाला होऊन, तुला अजून आमटीत व्यवस्थित करता येत नाही, पाण्यासारखी आमटी नुसती करून ठेवली. ती म्हणली, अहो नीट बघा, आमटी समजून पाणी ओतलंय भातात. फार वेळ लागलं ना हो मोबाईलनी. माणसातनं उठवणारं यंत्र झालं ते. आज जग जवळ आलं, पण माणसं माणसापासून खूप दूर गेली. आम्ही संकुचित झालो, चिन्हात बोलायला लागलो. मी चुकत नसेल तर मला सांगा, व्हॉट्सॲपवर चॅटिंग करणाऱ्यांना सगळ्यांना माहिती आहे, एकच गुच्छ असतो, तो श्रद्धांजलीला, तोच वाढदिवसाला फिरतो. पूर्वीचा काळ भेटणं होतं, बोलणं होतं, एकमेकांशी संवाद होता, पत्रव्यवहार होता,
भेटीगाठी होत्या, नात्यांमध्ये ओलावा होता, स्नेह होता, आत्मीयता होती. आता कुठं आहे? माणसं गेली घरामध्ये एकमेकांच्या की चहा घेणार का, हे आमचं पुण्यासारखं नव्हतं. तर आमच्या पुण्यात आला तर तसं असतं, जेवूनच आला असाल नाही का, चहा घेणार का असं नव्हतं नाही का. इतका अगत्य, इतकं आतिथ्य होतं, कारण माणूस माणसातला माणूस बघत होता. आज आम्हाला माणसातला माणूस दिसेना, दगडातला पाषाणातला देव कुठून दिसणार हो, कुठून दिसणार. तुकोबारायांनी स्वतःतलं देवत्व शोधलं, ज्ञानोबारायांनी स्वतःतलं देवत्व शोधलं नव्हे. हे देवाचेच अवतार, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देवच आला, संत रूपाने अवतीर्ण झाला प्रत्येक कुळामध्ये, प्रत्येक जातीमध्ये. आणि दुर्दैवाने आज आमचं असं झालं, आम्ही संतांनाच जातीत वाटलं. बघा, ज्ञानोबाराय अमुक एका जातीचे संत, तुकोबाराय अमुक एका जातीचे, सावतामाळी अमुक एका जातीचे, गुरुबा काका अमुक एका जातीचे, सेनानावी अमुक एका जातीचे. अहो, असं करता करता संतांना जातीत वाटलं, महापुरुषांना जातीत वाटलं आणि जातीपातीची राजकारण या मातीत सुरू झाली. दुर्दैवानी संतांना जर जातीत वाटायला लागलो ना आम्ही, तर आम्ही मातीत जाणार, एवढं नक्की आहे, लक्षात ठेवूया. छत्रपती शिवप्रभूंची आज तिथीनुसार जयंती आहे. राजांना सांगावं असं वाटतं कधीतरी, राजे क्षमा करा, तुम्ही मराठा या शब्दाची जी व्याख्या मांडली ना, त्याचा विपरीत अर्थ आज महाराष्ट्रातल्या लोकांनी घेतलाय. कारण मराठा या शब्दाचा छत्रपतींना अभिप्रेत असलेला अर्थ वेगळा आहे. जो धर्मासाठी लढतो तो मराठा आहे, जो भगव्याखाली लढायला तयार आहे तो मराठा आहे नव्हे, जो भगव्यासाठी धारातीर्थी पडायला तयार आहे तो मराठा आहे. कशाला म्हणायचं मराठा? मराठी शब्दाची व्याख्याच छत्रपतींनी, मराठा ती तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, समर्थ रामदास स्वामी म्हणायचे छत्रपतींच्या बद्दल. त्यामुळे मराठा म्हणजे मावळा या अर्थाने तुकोबाराय किंवा छत्रपती शब्द वापरायचे. आणि मराठा लोक किंवा मावळे हे 18 पगड जातीचे होते, कुणा एका विशिष्ट जातीचे नव्हते हो. 18 पगड जातीचा संबंध मराठा वर्ग मावळा म्हणून छत्रपतींनी गोळा केला. आणि जीवाला जीव देणारी ही माणसं एकत्र आली, मानवी जीवनाचं इतिक कर्तव्यता पूर्ण केली. मी कोण हा प्रश्न सार्थकी लावला आणि जीवनाचं अत्यंत सुंदर असं मंगलमय स्वरूपामध्ये कल्याण करून घेतलं. आज आम्ही स्वतःला प्रश्न विचारूया की मी इथे का आलोय? दुर्लभात दुर्लभ असलेला मनुष्य देह मला प्राप्त झालाय, माणूस म्हणून मी जन्माला आलो ना, मग माणसासारखं वागत का नाही? बहिणाबाईंनी फार सुंदर, अलीकडच्या बहिणाबाई चौधरी आमच्या कवयित्री खानदेशातल्या, त्यांनी प्रश्न विचारला समाज मानसाला, अरे मानसा मानसा कधी होशील माणूस? माणूस माणूस म्हणून जन्माला आला पण माणसासारखा वागायला तयार नाही. परवा आळंदीमध्ये एकाने मला विचारलं, ताई या दगडामध्ये खरंच आतमध्ये माऊली आहेत का? म्हटलं बाबा, मला तर खरं रागच आला होता त्याचा, पण म्हटलं इथे माऊली आहेत, फक्त डोकं टेकवणारा दगड नसावा म्हणजे मिळवलं. आज आम्ही दगडाच्या आणि पाषाणाच्या हृदयाची माणसं झालो. आम्हाला माणसातला माणूस दिसेना, दगडातला देव कधी दिसायचा? नामदेवरायांच्या समोर पांडुरंग परमात्मा येत होते, नामदेवराय रडत होते देवासाठी. आपण नाही रडत, कारण मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुष संश्रय हे 3 दुर्लभ गोष्टी, दुर्लभातल्या दुर्लभ आहेत, त्या आम्हाला प्राप्त झाल्यात. आम्ही उत्तम संघामध्ये राहतो, मोक्षाची इच्छा आम्हाला असते आणि आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो ना, मग आता इथं आलेल्या प्रत्येकाने आपलं हित साधायचंय. तुकोबारायांनी ते हित साधलं. काय केलं महाराजांनी? कुठे गेले? प्रपंच केलाच, पण वेळ आली तर प्रपंचाला बाजूला सोडलं आणि भामनाथाच्या डोंगरावर जावं, गाथेची निर्मिती करावी. कधीतरी जिजाई आईसाहेबांनी विचारावं, धनी अहो कुठं निघालायसा? तुकोबाराय म्हणायचे, अगं आवले पंढरपूरची वारी पंढरीला निघालो, अगं आवले आळंदीची वारी आळंदीला निघालो, अगं आवले भामचंद्राच्या डोंगरावर चाललो. 15-15 दिवस भामनाथाच्या डोंगरावर जावं तुकोबारायांनी आणि तिथं काय करावं हो? वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी सुस्वरे आळविते, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. काय करत होते महाराज? एकांतवास. तुका म्हणे होय मनाशी संवाद,
का म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणासी वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. म्हणून जगाकडे बघण्याची एक व्यापक दृष्टी प्राप्त झाली. हे माझं ते माझं नवे संसार सगळा माझा आहे. अवघाची संसार सुखाचा आनंदे भरीन तिन्ही. आमचं असं असतं मी माझं माझ्या पुरतंच चार भिंतींच्या माझं आतलं जे घर आहे तेच माझं विश्व. पण ज्ञानोबरायांना विचारावं माऊली तुम्ही कुठे काही एकर 2 एकर 4 एकर जागा घेऊन ठेवली का हो? कुठे 4 गुंठे जमीन तर घेऊन ठेवली का हो? एखादा 4 BHK 3 BHK 2 BHK फ्लॅट बांधला का हो? घेतला का हो? माऊली म्हणतात असं काहीच नाही. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयांची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. हे विश्वची माझे घर म्हणून आज तुमच्या माझ्या प्रत्येक घरात माऊली येते. आणि महाराष्ट्रात असून ज्याच्या घरात ज्ञानोबा नाही ना तो मराठी म्हणून घेऊच शकत नाही स्वतःला. महाराष्ट्रात असून ज्ञानोबा तुकोबा हे आमचं रसायन आहे. छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी हे आमच्या जगण्याचे प्रेरणा मंत्र आहेत. आम्ही नाही जगू शकत त्यांच्याशिवाय. कारण आज तुमच्या माझ्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित आहे ते या जगाच्या बापामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे. आज देवळातला देव सुरक्षित आहे, वेधशाळेतला वेद सुरक्षित आहे, स्त्रीचं शील, तरुणांचा पराक्रम, वृद्धांचं जीवन सगळं सुरक्षित आहे ते छत्रपतींच्यामुळे, ते ज्ञानोबांच्यामुळे, ते तुकोबांच्यामुळे. एवढा मोठा वारसा आम्हाला मिळाला. आम्ही किती भाग्यवान समजलं पाहिजे बघा. आणि आज परिणाम असा झाला आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म असं आपल्या धर्माला म्हटलं जातं. तो नुसता हिंदू धर्म नाही, तो सनातन धर्म आहे. आणि त्या धर्मावर अनेकांनी प्रहार केले बरं का, अनेकांनी. आपल्याला फक्त मुघलांचं आक्रमण आठवतं, पण मुघलांच्या आधी शक आले, हून आले. आता इतिहासात आमची पोरं बघतात, म्हणजे मराठी मीडियम असेल तर त्यांना ते कळतं. आता इंग्लिश मीडियमनी पार वाटोळं करून टाकलं. इंग्लिश मीडियमला घालू नका असं माझं अजिबात म्हणणं नाही बरं का. कॉन्व्हेंट संस्कृतीला विरोध आहे, पण इंग्लिश माध्यम असावं, आलंच पाहिजे. जगाची भाषा आहे ती, उत्तम इंग्रजी बोलता आलं पाहिजे आमच्या लेकरांना. पण आमचं मूळ हरवतंय त्या नादात, त्याचं काय करायचं? आमची मूळ संस्कृती आम्ही हरवतोय, त्याचं काय करायचं? आमच्या मुलांना इतिहासात सांगतात फ्रेंच राज्यक्रांती पोरं शिकतात, कुठल्या तरी फुटकळ राज्यक्रांत्या शिकून आम्हाला काय करायचंय? छत्रपतींचा इतिहास आधीच्या पुस्तकामध्ये होता बघा, पाठ्यपुस्तकामध्ये अनेकांना आठवत असेल. सगळा इतिहास छत्रपतींचा होता, तो काढून टाकला. रशियन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, काय करायचं? अनेक आक्रमक आले, हून आले, शक आले, त्याच्यानंतर मुघलांची आक्रमणं झाली, गझनीच्या स्वाऱ्या आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. ही सगळी मंडळी आली आणि मग इंग्रजांचं आक्रमण झालं. इंग्रज आले, 150 वर्ष भारतामध्ये राहिले. इंग्रजांना राज्य करणं इथं सोपं नव्हतं, कारण इथली गुरुकुल पद्धती प्रचंड बळकट होती, इथले संस्कार प्रचंड बळकट होते. आणि इंग्रजांच्या या आक्रमणामध्ये हळूहळू व्यापाराच्या निमित्ताने आलेले इंग्रजांनी विचार केला. लॉर्ड मेकॉले नावाचा त्यांचा एक शिक्षण तज्ज्ञ होता. त्यांनी विचार केला की इथली शिक्षण पद्धती आपल्याला पहिल्यांदा बदलली पाहिजे. म्हणून त्यांनी गुरुकुल पद्धत बंद करून कॉन्व्हेंट संस्कृती किंवा कॉन्व्हेंट शिक्षण सुरू केलं. त्याचा परिणाम असा झाला की आम्ही आमची श्रीमंती लक्षात घ्यायला तयार नाही. आम्ही परक्यांचे गोडवे गाण्यात आम्हाला धन्यता वाटायला लागली. आमच्यापेक्षा पाश्चिमात्य मंडळी श्रेष्ठ असं आम्हाला वाटायला लागलं. पण आज परिस्थिती अशी आहे, आजची परिस्थिती अशी आहे की पाश्चिमात्य लोक, परकी मंडळी भगवद्गीतेचा अभ्यास करतायत, छत्रपती शिवप्रभूंच्या चरित्राचा अभ्यास अमेरिकेतल्या विद्यापीठात पोरं करतायत. आणि आम्ही इंग्रज मानसिक शांततेसाठी भारताच्या समोर हात जोडतोय, गुडघे टेकतोय, मान झुकवतोय. पण आम्ही मात्र पाश्चिमात्य सभ्यतेच्या नावाखाली प्रचंड सोफिस्टिकेटेड राहण्याच्या नादात स्वतःचं सत्व, स्वतःचं मूळ, स्वतःचे संस्कार आणि स्वतःची श्रीमंती विसरत चाललो की काय, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली. कारण आमचे पूर्वज आम्ही कुणाचे वारसदार आहोत याचा आम्हाला विसर पडला. याचंच कारण आमच्या हिताचा विचार आमच्या ठिकाणी नाहीये. आमचं हित नेमकं कशात आहे हे आम्हाला कळावं. ही संतांची कायम तळमळ होती आणि तो हिताचा विचार तुमच्या माझ्या ठिकाणी जागृत व्हावा याकरता तुकोबराई सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात.
आपुलिया हिता जो असे जागता 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 धन्य माता पिता तयाची आपुलिया हिता धन्य माता पिता तयाची कोई कन्या पुत्र होती दे जाती कोई कन्या पुत्र होती दे जाती आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कोई कन्या पुत्र होती दे जाती कोई कन्या पुत्र होती दे जाती आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयांची. तुकोबरायांनी सांगितलं स्वतःच्या आपल्या हितासाठी जो जागताय ना, जो कायम जागताय, जागृत आहे, त्याला नाही धन्यवाद, त्याला तर दिलेच, पण त्याच्या माता पित्यांना तुकोबराई धन्यता देतात. धन्य माता पिता तयांची. कारण स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागं राहावं असं प्रत्येकाला वाटावं. तुम्ही म्हणाल ताई आम्ही जागेच आहे, आम्ही कुठं झोपलोय. बरं, तुम्ही शरीराच्या झोपेबद्दल बोलता आहात आणि संतांनी मनाच्या झोपेबद्दल विचार केला. दिवसेंदिवस वर्षानुवर्ष आमच्या मनाला आलेली मरगळ, म्हणून तर आक्रमक येत होते, लुटारू येत होते, इथलं सगळं लुटून नेत होते. का बरं? इंग्रज आले, इंग्रजांनी इथलं सगळं सोनं नीळ ताग लुटून न्यायचा प्रयत्न केला, आगबोटीच्या बोटी भरून नेल्या. जाताना आपला राष्ट्राभिमान स्वतःच्या टाचेखाली तुडवून नेला. तो सिकंदर नावाचा जगज्जेता होता म्हणे. त्या सिकंदराने काय केलं? जग जिंकलं. आणि म्हणून आपण आजपर्यंत त्याचे गोडवे गातो, जो जीता वही सिकंदर. बघा आता काय करायचं, एवढ्या वर्षांनी सुद्धा आपण जो जीता वही सिकंदरच म्हणतोय. मी हात जोडून आपल्या सगळ्यांना सांगते, आजपासून म्हणी बदलायच्या. आता जो जीता वही सिकंदर नाही हो, जो जीते वही छत्रपती शिवाजी महाराज, जो जीते वही महाराणा प्रताप, जो जीते वही पृथ्वीराज चौहान, जो जीता वही राजा विक्रमादित्य, जो जीते वही झाशी की राणी. कितीतरी उदाहरण आपल्याला घेता येतील, कितीतरी उदाहरणं घेता येतील. आम्ही आमच्या लोकांचे गौरव गावेत, परक्यांचे नाहीत. हजारो वर्षांचा इतिहास आहे या परंपरेला, आणि म्हणून या परंपरेचे आम्ही पायीक आहोत. आता आमचं हित नेमकं कशात आहे याच्याकरता लागणारी जागृती ज्याच्या जवळ आहे त्याच्या माता पित्याला तुकोबराई धन्यता देतात. धन्य माता पिता तयांची आपुलिया हिता जो असे जागता. जागं राहणं फार गरजेचं आहे बरं का. कुठे आहे जागृती? स्वातंत्र्याला एवढी वर्ष झाली, पण खरंच आजचा तरुण जागा आहे का याचा प्रश्न पडतो. शिवजयंतीचा दिवस आहे म्हणून बोलते, अशातला भाग नाही. पण आमची तरुण मंडळी कधी कधी ना, माझी भावंड मला सांगावंसं वाटतं की आपण गाड्यांवर बसता, वाऱ्याशी स्पर्धा करत बेफाम वेगाने गाडी धावत न्यायची रस्त्याने. मी माझ्या तरुण भावंडांना बऱ्याचदा असं सांगते, तुम्हाला असं वाटतं का तुम्ही खूप हँडसम दिसता, तुम्ही खूप डॅशिंग दिसता, तुम्ही खूप स्मार्ट दिसता? तसं नाही, तुम्ही मूर्ख दिसता अशा वेळी. कारण प्रचंड मेहनतीने जीवाचं रान हाडाची काढं करून तुम्हाला लहानाचं मोठं करावं लागतं. आईबापाला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये रक्ताचं सिंचन करावं, मरणांतिक यातना सहन करून आईने जन्माला घालावं, आणि एका सेकंदाच्या चुकीमुळे
तुम्ही होत्याचं नव्हतं होऊन आपल्याच आई वडिलांच्या समोर ज्यावेळी येता, यासारखं दुर्दैव माता पित्याचं असू शकत नाही, असू शकत नाही. मला माफ करा, आपल्याला राग येऊ देऊ नका, मला याच्यापेक्षा फार गोड बोलता येत नाही. त्यामुळे आमचं ठरलेलं असतं फार विनोदाच्या नादी नाही लागायचं, कारण आयुष्याचा विनोद झालाय, त्याचं काय करता. बरं, राग येईल असं बोलायचं नाही आणि बोलल्याशिवाय राहायचं नाही. विठ्ठल आपल्या सगळ्या मंडळींना एक खरी गोष्ट सांगू का, की महाराष्ट्रात लाखो कीर्तनकार आहेत, आज लाखो कीर्तनकार आहेत. आपण कीर्तनकारांवर प्रेम करता, कीर्तनावर प्रेम करता, पण खरं सांगू, कीर्तनकार येतील आणि जातील, पण ही जी गादी आहे ना, त्या गादीवर प्रेम करा. ती गादी नामदेव महाराजांची आहे, ती गादी देवर्षी नारदांची आहे. अनादी काळाची परंपरा या गादीला, या गादीने अनेक लोक घडवले, या गादीने अनेकांच्या मनामध्ये संजीवनी पेरली, सद्विचारांची, अध्यात्माची. त्यामुळे कीर्तनकार हा सर्वज्ञ कधीच नसतो. कीर्तनकार हा पोस्टमन आहे. ज्ञानोबांचं आणि तुकोबांचं पत्र घेऊन आम्ही आलो तुमच्या समोर, बस. ज्ञानोबा काय म्हणतात, मी तो हमाल भारवाही, तुकोबाराय सांगतात ना, अहो आम्ही हमाल आहे, आम्ही फक्त ज्ञानोबांचं तुकोबांचं इथपर्यंत घेऊन तुमच्या समोर मांडण्याकरता आलो. म्हणून कीर्तनकार जे सांगतात ते सगळंच खरं. हा, मग आता करायचं की नाही कीर्तन? पुढचं असतं ना, खरं असतं ना, चुकीचं काहीच नसतो. चुकीचं का सांगू या गादीवरनं? पण आमची मनगट आणि मेंदू बळकट करण्याचं काम संत वाङ्मयांनी केलंय. मी हात जोडून सांगते, आपल्या लेकरांना कीर्तनाला घेऊन येत जा, काळाची खूप मोठी गरज आहे. म्हणून मला नेहमी आनंद वाटतो, तरुण मंडळी कीर्तनात असतील ना, मला आनंद वाटतो. कारण हित ज्याला कळलं ना, तो इथं येऊन बसेल. ज्याला आपलं हित कळलं, ज्याला हिताचा काहीच विचार नाही, त्याची ही आताची वेळ दुसऱ्याच ठिकाणी असते, नाही का? कशाला त्याच्याविषयी आपण बोलायचं? स्वामी विवेकानंदांनी तरुणाईचे 3 तकार सांगितलेत बरं का, ऐका. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता, हे 3 गुण ज्याच्याकडे आहेत त्याला म्हणायचं तरुण. तेजस्वी, तपस्विता आणि तत्परता, हे 3 गुण ज्याच्याकडे आहेत त्याला म्हणायचं तरुण. आज दुर्दैवानं आमची परिस्थिती अशी आहे, संध्याकाळ झाली की आमचा तरुण धरून आणावा लागतोय. परिस्थिती आहे आज, इतकी शोकांतिका आहे, औदासीन्य आहे समाजामध्ये, भरकटलेपण आहे, भ्रांत चित्तावस्था आहे. मग याकरता महापुरुषांची चरित्र ऐकायची. ज्यांना कळलं आपलं हित कशात आहे ना, ती मंडळी घडली, त्या मातांनी त्यांना घडवलं आणि समाजासाठी देण्याचा एक कित्ता समाजासाठी. म्हणून लोकनेते उगीच नाहीत घडत, लोकांना प्रिय असावं असं वर्तन ज्यावेळी आपल्याकडून घडतं त्यावेळी आपण लोकनेते या पदावर पोहोचतो. आणि अशा एका लोकनेत्यासाठी आज आपण उपस्थित आहात ना, त्यांच्यासाठी, त्यांच्या पुण्यस्मरणासाठी आपण इथं उपस्थित आहात ना. काय दिलं पाहिजे? ज्याला आपलं हित कळालं त्याला समाजाला मी काहीतरी देणं लागतो, ही अत्यंत सुंदर अशी जाणीव निर्माण होते. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अनंत कान्हेरे ही सगळी मंडळी ऐन वयाच्या अगदी 20, 22, 23व्या वर्षी फासावर गेलेली आहेत. आत्ता छावा चित्रपट सगळ्यांनी बघितलाय असं मी गृहीत धरते. बघितलाय का अर्जुनवाडा? आपण जागे आहेत का? आधी मला सांगा, तुम्ही दिसे ना मला, मी काय करू? तुम्ही जागे आहेत ना? हात वर करा बरं सगळे. हां, एक हात वर करताय, टाळीसाठी हात वर करा बरं दोन्ही. हां चला, दोन्ही हात वरती. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग विठ्ठला, बोला. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग विठ्ठला, रंग विठ्ठला, रंग विठ्ठला. रुक्मिणी निवासा पंढरीनाथा भक्ती
खात्री करून घेतली. महिला वर्ग तुम्ही जागे आहात ना? हां, सगळ्यांनी म्हणायचं माझ्या मागे. आपल्या सगळ्यांना ओव्या पाठ असतात का नाही? अहो आपलं हित याच्यातच आहे बरं का, दुसऱ्या कशात नाही. परवा माझ्या पुण्यातल्या एका मैत्रिणीने मला विचारलं बरं का, अगं जातं कसं असतं गं, आणि त्या जात्यावर कसं बसायचं असतं? म्हणलं बाई जात्यावर नसतं बसायचं, जात्याच्या शेजारी बसायचं, पाय पसरायचा, खुंट्याला हात लावायचा, मस्त गोड गळ्यात ओवी गायची. ती म्हणली मला ओवी येते पण जातच नाही. म्हटलं मिक्सरवर म्हण. जातं ओवी म्हणायला जातच कशाला पाहिजे, मिक्सरवर म्हणता येते की. आणि ते जातं तरी तानपुऱ्यासारखं कुठं वाजत होतं, त्याचा घरघर आवाज होता. त्यामुळं गोड गळ्याच्या आमच्या अर्जुनवाड्याच्या माता भगिनी, आता ऐका तुम्ही. सुंदर माझं जात ग फिरते बहुत. मागे आवाज येऊ द्या. तुम्ही नाराज आहे का माझ्यावर? नाही ना? मागच्या मंडळी, मागच्या महिलावर मी म्हटलं नाही, सगळीकडे आपला आवाज आहे की नाही सध्या. सुंदर माझं जात ग फिरते बहुत. बोला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. आवाज मागे मागे. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. क्या बात है, ऐका ऐका. ये रे बा विठ्ठला. मागच्या महिला म्हणत नाहीत बरं का. ये रे बा विठ्ठला. चला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा वीर तो तिसरा. सासू आणि सासरा वीर तो तिसरा. ओव्या गाऊ भतारा तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ भतारा तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ओ ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. बघा ना, ही आमची लेकरं असा आनंद घेत आहेत. हा आनंद वरातीत मिळतो का हो? डीजेत मिळतो का नाचून मिरवणुकीत? काय दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. गणपती बाप्पाची मिरवणूक विसर्जनाची म्हणजे आणताना तो शांततेत येतो आणि जाताना त्याला नाचत व्यसनांच्या आहारी गेलेली तरुणाई डीजेच्या माध्यमातून त्याला निरोप देते. आणि विघ्नहार्त्या असलेल्या गणपतीवर केवढं मोठं विघ्न त्याला ऐकायला लागतं, बाई वाड्यावर या. म्हणजे त्याच्यावर केवढं मोठं विघ्न आहे. भक्तीचं किती मोठं विडंबन आपण करतोय, आपण कल्पना करा. म्हणून हात जोडून सांगते आपल्या लेकरांना, आपल्या तरुण भावंडांना, कीर्तनासारखं माध्यम नाही आहे श्रोते हो आतमध्ये डोकावण्याचं. कीर्तन काय देतो आम्हाला? आपलं हित साधून देतं. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयांचे. इथं आल्यानंतर काय होतं माहितीये? आपल्या हिताचा विचार आपल्या ठिकाणी जागृत होतोच. पण ही जागा अशी आहे, हा मंडप असा आहे कीर्तनाचा, की इथे आल्यानंतर आपोआप पाय चौरंग होतात, डोळे समया होतात, हात बिल्वपत्र होतात, हृदय गाभारा बनतो आणि गाभाऱ्यामध्ये भगवंतच प्रतिष्ठित होतं. मग म्हणावं नाही लागत देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. देह देवाचे मंदिर. कसं आहे भगवंत हृदयात? जशी उसात हो साखर तसा देहात हो ईश्वर. जस दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी. देह देवाचे मंदिर. देह देवाचे मंदिर. देह देवाचे मंदिर. भगवंत हृदयात साकार होतो. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. माऊली हेच सांगतात, वा या व्यर्थ कथा सांडी मार्ग.
हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. महिला वर्ग आपण, मला सांगा आता हे गोकुळ दुधाचा प्रांत आहे हा सगळा, आहे की नाही? दुधात लोणी असतं का? हा अहो बोला की, दुधात लोणी असतं का? जसं दुधामध्ये हो लोणी, दुधात लोणी आहे असतं पण दिसत नाही. मग ते दिसण्याकरता प्रोसेस आहे, त्याला प्रक्रिया आहे. विरजण लावण्यापासून ते ताक जितकं चांगलं घुसळलं जाईल तेवढं लोणी वरती येईल. मंथुनी नवनीता तैसे घे, तेवढं चांगलं लोणी वरती येईल. तसं या हृदयामध्ये सुद्धा भगवंत आहेच, नाही असं नाही. फक्त तो जर दिसायचा असेल तर काय करावं लागेल, तर तिथं सुद्धा घुसळावं लागेल जरा. तुम्ही म्हणाल म्हणजे काय करायचं? अहो घुसळणं म्हणजे नाम घेणं आहे, घुसळणं म्हणजे नामस्मरण. दिवसभर बघा आपलाच आपण विचार करा, आपण आत्मपरीक्षण करा. या जिभेनी मी नको तितके पाप दिवसभर करतो, जे बोलायला नको तेही बोलतो, आणि अत्यंत वाणीचं पाप अत्यंत महाभयानक आहे. अपशब्द आम्ही मुखातनं उच्चारतो आणि ते वाणीला लागलेलं पाप असतं. वाणीचं पाप धुवून काढण्याचं काम नाम करतं. विठ्ठल त्यामुळे मुखात भगवंताचं अखंड नाम असलं पाहिजे, अखंड नाम असलं पाहिजे. आणि मग अशी सुंदर आमची जर आचारसंहिता झाली ना, भगवंत हृदयामध्ये आमच्या साकार होणार आहे. हृदयातला चक्रपाणी जर दिसायचं असेल तर तिथं घुसळावं लागेल. आणि घुसळणं म्हणजे भजनच आहे. फिजिक्सचा, भौतिकशास्त्राचा एक सिद्धांत आहे. एनर्जी ज्यावेळी एकत्र येते, सघन होते, त्यावेळी ती जास्त पॉवर देते, जास्त शक्ती देते, कार्यप्रवण होते. कुठली ऊर्जा बघा ना. म्हणून तर पाणी एकत्र केलं, पाण्यावर वीज, वारा एकत्र केला, वाऱ्याच्या माध्यमातून वीज निर्माण झाली. ऊर्जा एकत्र आली की ती जास्त ताकद देते, जास्त पॉवर देते ना. तसं आपल्यामध्ये सुद्धा भगवंतांनी असंख्य प्रकारची ऊर्जा भरून आपल्याला पाठवलंय, पण आपल्याला माहितीच नाही आपल्याकडं काय आहे. आम्ही कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही. माझं 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 घर, माझी पोरं, माझं, एवढ्या पुरतंच आम्ही आहे. म्हणून मी म्हटलं, माऊलींनी जगाचा प्रपंच केला, तुकोबरायांनी जगाचा प्रपंच केला. आम्ही फक्त आमच्या पुरतं अहंता आणि ममता यामध्ये इतके अडकलो. आपण असे बांधावर उभे राहतो बरं का आपल्याच, आणि येणाऱ्या पाहुण्याला म्हणतो ते झाड दिसतंय का, तो डोंगर, तिथपर्यंत सगळं. अहो ती धरणी माता आपल्यावर हसते, ती म्हणते याचा आजा सुद्धा हेच म्हणायचा, आजा मेला, आजा मेला, पंजा मेला, बाप मसला गेला. देखत देखत ना तू बन तू तो ही नहीं करता. जा मेला पण जा मेला, हे संतांचं प्रमाण आहे, आमच्या मनाचं नाही. बाप मसणा गेला आणि देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. अशी पिढी ठेवायची का हो आमच्याकडे? खरं सांगू का, पुढच्या पिढीकडे काय द्यायचं जे अण्णांनी देऊन ठेवलंय पुढच्या पिढीकडे? या व्यक्तिमत्वासाठी आपण इथे आलात ना, त्यांनी दिलं ना, काय दिलं? जगासाठी काहीतरी आम्ही देणं लागतो, जगासाठी आम्हाला काहीतरी द्यायचंय. कोर्ट कचेरीपर्यंत जाण्याआधीच काय जे असेल ते गावातलं घरीच सुटलं पाहिजे, घरीच प्रश्न सुटले पाहिजेत. ही कळवळ, ही तळमळ ज्या घरामध्ये दिली आणि लोकांचं हित व्हावं या कल्याणाने ज्यांनी आपला जीवन प्रवास केला ती ही मंडळी आहेत. त्यामुळे आमच्या पुण्यात एक गाडी पाहिली बरं का मी, आता इथलं कशाला सांगू, पुण्यातलं सांगते. आमच्या माऊली म्हणलेच आहेत ना, पुण्याची गणना कोण करी. अहो तुम्ही जागे आहे ना, पुण्याची नाही, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, ज्याच्या मुखामध्ये हरिनाम आहे त्याच्या पुण्याची गणना काय करावी असं माऊली म्हणतात. त्यामुळे पुण्यामध्ये परवा मी एक सिग्नलला एक मोठी गाडी पाहिली, आता कुठली गाडी होती ते नाही सांगत, पण त्या गाडीच्या मागे असं लिहिलं होतं, भाऊंशी वाकडं स्मशानात लाकडं. म्हणलं बाई गो, आता हे भाऊ गाडी घेऊन जाणार की काय वरती? कशाचा आम्ही हव्यास करतो? आम्ही माझं माझं म्हणता म्हणता, अरे काहीच नाही नेता येत. लाख कमाओ हीरा चांदी सोना मोती, लेकिन कफन को कभी जेब नहीं होती म्हणाले. असते का? खिसा असतो
बस्ता बांधला जातो ना आपल्याकडे लग्न ठरायच्या आधी, आपल्याकडे आहे ना पद्धत? बरं, सगळी जातात त्या दुकानात, ज्यांना काही कळत नाही त्यांनाही न्यायला लागतं. मानपान असतो आणि तो दुकानदार मोठा बस्ता बांधून देतो आपल्याला, रंगीबिरंगी भरजरी कपडे ते एका मोठ्या गाठ्यात बांधून देतो आणि भरपूर लाखो रुपयांची खरेदी पांढऱ्या वस्त्रात बांधून घरी येते. काय परंपरा आहे आमची दिव्य. आयुष्यभर किती रंगीत कपडे घाला म्हणले, शेवटी या वस्त्रात जायचंय. पांघरशी जरी असला कपडा येशी उघडा जाशी उघडा. काही आणले येताना? कपड्यासाठी करीशी नाटक 3 प्रवेशांचे, एक धागा सुखाचा, 100 दागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे, एक धागा सुखाचा. या वस्त्रात विणतो कोण, एक सारखे नसती दोन. कुणाल कळले त्रिखंडात या हात विण कर्याचे, एक धागा सुखा. ऐकली? आयुष्यामध्ये सुखाचं नाणं उचलायला जा की दुःखाचा काटा आपोआप येतो त्याच्या मागे. आपल्याला असं वाटतं मी सुखी, सुख सुख असं दुसरं काही नसतं. एक वाक्य सांगून जाते, प्राप्त परिस्थितीमध्ये समाधानी असणं हाच सुखाचा खरा अर्थ आहे. विठ्ठल समाधानी कोण? ज्याला आपलं हित कळलं तो समाधानी आहे. हित कशामध्ये? नेमकं हित सत्संगामध्ये, हित उत्तम उत्तम ग्रंथांच्या वाचनामध्ये आमचं हित घडू शकेल. मी परवा एका 10वी पास झालेल्या पोराला विचारलं, बाबा रे तू काही चांगलं वाचतोस का रे? तो म्हणला, ताई वेळ कुठे आहे माझ्याकडं? अहो मला वेळ नाही, हे जगातलं सगळ्यात खोटं वाक्य आहे. खरं सांगा, आहे की नाही? मला वेळ, कीर्तनाला येत आहे का? वेळच नाही हो, मूडच नाही. आज बसलेलं उठवत नाही, उठलेलं बसवत नाही. कुठल्याही गोष्टीमध्ये वेळ नसणं किती लागतं. या 8 प्रहरा माझारी मोटके निमिष घरी, तरी गा ऐसे करी. या 8 प्रहरा माझारी मोटके निमिष भरी, दे तुझाच. मौली म्हणतात किती द्यायचे 8 प्रहरांमध्ये? निमिष, एवढूसा एक क्षण भगवंतासाठी द्यायचा आहे. काही नाही लागत, काही नाही. तुम्हाला खरं सांगू का, ज्यांच्यासाठी आपण करतो ना ती मंडळी केलं म्हणत नाहीत. प्रपंचासाठी कितीही करा, केलं म्हणत. मुलासाठी करा, नातवंडासाठी करा. परवा एक आजोबा मला भेटले, 70च्या आसपास वय असेल, पण अत्यंत नैराशा होती चेहऱ्यावर. मला राहावलं नाही. मी विचारलं, म्हणलं बाबा काय झालंय, का बरं एवढं टेन्शन आहे? आता इतकं कमवून ठेवलंय तुम्ही, 7 पिढ्या बसून खातील एवढं तुमच्याकडे इस्टेट कमवलेली आहे, मग तुम्ही नाराज का? घ्या आता जपमाळ हातात, मस्त भजन करा, छान स्वतःकडे बघा जरा. ते म्हणले, अगं भरपूर चिंता आहे. म्हटलं कसली नेमकी चिंता आहे? 7 पिढ्या बसून खातील एवढं कमावलंय. म्हटलं सगळं खरं. त्यांनी मला सांगितलं 7 पिढ्या बसून खातील एवढं मी कमावलंय, पण मला चिंता लागली 8वी पिढी काय खाईल माझं. काय आहो, आम्ही कशाची चिंता करतो? नको त्या गोष्टींच्या. त्यामुळे चिंता चितेकडे घेऊन चालली आणि चिंतन चैतन्याकडे घेऊन चाललंय. विठ्ठल आणि म्हणून असा जीवन प्रवास एकदा सुरू झाला ना की तुकोबराय म्हणतात, हे हित ज्याला कळलं त्याच्या माता पित्यांना धन्यवाद द्यावेत. म्हणून ज्ञानोबा, निवृत्तीनाथ, सोपान आणि मुक्ताबाई या 4 भावंडांकडे ज्यावेळी आम्ही पाहतो ना, त्यावेळी विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीकडे आमचं लक्ष जातं. किती मोठा त्याग आहे. मुलांना उत्तम जगता यावं याकरता देहांत प्रायश्चित्त घेतलं ना, घेतलं. इंद्रायणीच्या डोहामध्ये रातोरात दोघांनी उड्या टाकल्या. सकाळी उजाडताच मुक्ताई 4 वर्षाची पोर होती, केस भुरभुरते होते आणि निवृत्ती दादाला सांगते, दादा दादा माझी आई कुठे आहे रे म्हणून बाहेर आली. निवृत्ती दादा सांगतायत, मुक्ता मुक्ता आई देवाघरी गेली ग. दादा, अरे ती तर रोज जाते, आत्ता येईल एवढ्यात.
निवृत्तीनाथांनी इतका वेळ साठवलेला हंबरडा फोडला आणि सांगतात मुक्ते, आई न येण्याकरता गेली आहे. आई बाबा कधीच नाही येणार, कधीच नाही येणार. 4 वर्षाच्या इवल्याशा ब्रह्मजितकलेनी निवृत्तीनाथांना विचारावं, दादा आई कधीच नाही येणार, मग तुम्हाला आई कुठली, तुम्हाला आई कुठली? निवृत्तीनाथ रडायला लागले, कवटाळलं आपल्या बहिणीला आणि सांगितलं, मुक्ता आजपासून तू माझी आई. मुक्ताई म्हणाले. मुक्ता नाही, मुक्ते नाही, तू मुक्ताई. ब्रह्मचित्कला आदिशक्तीचा अवतार असलेल्या मुक्ताई आईसाहेब निवृत्तीनाथ, विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणी यांच्या शुद्ध पवित्र कुसव्यानी या 4 भावंडांना जन्म दिला. ही 4 भावंड. तुकोबरायांचं चरित्र पाहिलं की आम्हाला बोल्लोबांकडे पाहावं लागतं, आई कनकाईकडे पाहावं लागतं. छत्रपती शिवप्रभू म्हणलं की आम्हाला या महाराष्ट्राची राजमाता सकल सौभाग्य संपन्न वज्रचुडे मंडित आऊसाहेब जिजाऊ मातोश्रींची आठवण होते. किती कठोर झाले असतील मातोश्री, तू वाटेल ते कर, वाटेल तसा वाग, अजिबात नाही हा, नो कॉम्प्रोमाइज. आपलं कसं असतं, आमच्या बाळाचा काही त्रास नाही, उठ म्हणलं की उठतो, बस म्हणलं की बसतो, अगदी वडिलांच्या वळणावर गेलाय. कळतंय ना? हा, म्हणजे त्यांनाही तशी सूचना दिली की तेही तसेच करतात. उसको हिंदी में गोबर गणेश कहते हैं, जहां बिठाओ वही बैठे. अहो मुलगा असा पराक्रमी पाहिजे. आपल्याला वाटतं शिवाजी संभाजी शेजारच्या घरात यावेत, आपल्या घरात नको. पण असं नाही, माता पित्यांना किती मोठे कष्ट आहेत. माऊली सांगतात, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकल. घरातल्या मोठ्या माणसांवर खूप मोठी जबाबदारी आहे. वडीलच जर रोज पानपट्टीवर जात असतील तर मुलांनी दुसरं काय करायचं, काय करायचं सांगा ना मला. हां, म्हणून ही जी जागा आहे ना, कीर्तनाची, प्रवचनाची, सत्संगाची, अध्यात्माची, जीवनाची श्रीमंती, आणि चांगलं वाचावं. परवा मुलाला मी विचारलं, काही वाचतोस का चांगलं? तो म्हणला, ताई माझं फेसबुकवर अकाउंट आहे, मी ट्विटर वापरतो, मी इंस्टाग्राम वापरतो, मी चॅटिंग करतो, मला वेळच नाही मिळत. आणि त्याच्यावर इतकं काय काय असतं की ते वाचण्यात मला पुस्तकं वाचायला वेळ नाही. म्हटलं तू ग्रंथ वाचत नाही? हात जोडून सांगते, एखादं फर्निचर घरात कमी घ्या, पण 50-100 रुपयाची पुस्तकं घरात घ्या. हो, पुस्तकं घ्या. छावा चित्रपट आज आला म्हणून आम्हाला छत्रपतींचं, संभाजीराजांचं चरित्र घराघरामध्ये पोचल्याचा थोडासा भाव आहे. पण खरं सांगू, प्रत्येक लेकरांनी शिवशंभू वाचावेत, प्रत्येक लेकरांनी छत्रपती संभाजीराजांचं, शिवाजी महाराजांचं चरित्र अंगीकारावं. या देशामध्ये रामाचा, कृष्णाचा आदर्श आमच्या भवितव्यानी घ्यावा. त्याला म्हटलं तू वाचत नाही, तो म्हटला नाही वाचत. म्हटलं आता तू वाचत नाही. नाही कळलं तुम्हाला? अहो मराठी भाषा आहे, वाचाल तर वाचाल. जे चांगलं वाचतील ते दीर्घकाळ जगतील. म्हणाले वाचन संस्कृती संपली. साने गुरुजी आता पुस्तकात राहिले, पण आता ते पुस्तक सुद्धा बघायला मिळेल ना. श्यामची आई, घराघरातल्या प्रत्येक लेकरांनी घ्यावं हातामध्ये श्यामची आई. का? आमचं हित आम्हाला नको का कळायला? जो श्याम अंघोळ झाल्यानंतर, स्नान झाल्यानंतर आईला सांगतो, आई तुझा पदर खाली पसर, माझ्या पायाला माती लागेल, मी पदरावर पाय ठेवून घरात जाईन. आई सांगते, श्याम अरे पायाला माती लागू नये, पायाला घाण लागू नये म्हणून जेवढा जपतोस तेवढा आयुष्यामध्ये मनाला घाण लागू नये म्हणून जप. हो, ही आईची देण असते. ही मातृशक्ती या भारताची. परवा 8 मार्च महिला दिन झाला. आज आम्ही स्त्री शक्ती, स्त्री मुक्तीचा उद्गार करतोय. स्त्री शक्ती, स्त्री मुक्ती म्हणजे काही पुरुषांबरोबरची लढाई नाही. आईनं आईचं कर्तव्य चोख बजवावं, पत्नी धर्म उत्तम पालन करावा. या देशाची मातृशक्ती, या देशाची स्त्री शक्ती, आणि खरं सांगू या देशातल्या प्रत्येक घरातली गृहिणी ताकद आहे या महाराष्ट्राची, या संस्कृतीची. आमची मुलं थोडी मोठी होतात, कुणी विचारलं वडील काय करतात? वडील बँकेत आहेत, वडील डॉक्टर आहेत, वडील शिक्षक आहेत, वडील इंजिनियर. आई काय? आई घरीच असते. घरीच आई घरीच असते म्हणतात. अहो पण ती घरी असली तरी तुमच्यासाठी रांधते, तुमच्यासाठी वाढते, सगळं करते. रांधावाडा, उष्ट्याकडा, एक अख्खा प्रपंच मागं सोडून तुमच्याकरता येते ना. मग आता आपल्या आईला अडाणी कधीच म्हणायचं नाही. माझ्या तरुण भावंडांना मी नेहमी सांगते, तुमची आई 4 पुस्तकं कमी शिकली असेल, पण जगातलं सगळ्यात मोठं अनुभवांचं विद्यापीठ जर कुणाकडे असेल ना तर ते तिच्याकडे असतं. जगातली सगळ्यात सुंदर स्त्री कोण असा जर प्रश्न कोणी विचारला तर छातीवर हात ठेवून सांगा, माझी आई. माझ्या आई इतकं जगात सुंदर काहीच असू शकत नाही. कारण भारतीय संस्कृतीने आत्म्याच्या सौंदर्याला प्राधान्य दिलंय. त्यामुळे तुकोबराय सांगतात की ज्या घरामध्ये अशी संतती जन्माला येते त्याचा भगवंताला हर्ष वाटतो. अभंगाचं 2रं चरण. कोळी कन्या पुत्र होती जैसा पीक, कोळी कन्या पुत्र होती जैसा पीक.
कुळे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. ज्या कुळामध्ये सात्विक संतती जन्माला येते त्या कुळाचा आनंद भगवंताला होतो. तयाचा हरिख वाटे देवा. कशी सात्विक संतती जन्माला यावी की जी देवाच्या धर्माच्या आणि देशाच्या कामी आली पाहिजे बरं का. देव देश आणि धर्म यासाठी आमचं जीवन तन मन धनाने जिजावं ही अपेक्षा आहे पूर्वसुरींची. कारण आम्ही वारसदारच अशांचे आहोत. शाळेमध्ये आम्हाला काय शिकवलं जातं आमच्या लेकरांना? माणसाची उत्क्रांती कशापासून झाली? आहे का जागे? शाळकरी पोरं सांगा ना जरा. शाळेमध्ये आपण शिकलोय माणूस कशापासून घडला म्हणजे डार्विनचा एक उत्क्रांतीवादाचा सिद्धांत सांगितला जातो. माणसाची निर्मिती माकडापासून झाली म्हणे. ते माकड होतं, त्याचं शेपूट गळून पडलं आणि हळूहळू त्याचा माणूस झाला. अहो मला प्रश्न पडतो, माकडापासून जर माणूस तयार झाला असेल तर आत्ता जी माकडं आहेत त्यांचं काय करायचं? पुढे होणार आहे असं आहे वाटतं तुम्हाला? यात काही तथ्य असेल म्हणून म्हटलं हे इंग्रजांचं तत्वज्ञान आहे. हा अत्यंत चुकीच्या गोष्टी आमच्यावर पेरल्या गेल्या, लादल्या गेल्या. श्रीमद भागवत महापुराण नावाचा आमचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये महर्षी व्यासांनी मनुष्याचा जन्म खरा कसा झाला, एकोहम बहुश्याम या न्यायाने असलेला भगवंत अनेक झाला, सृष्टीची निर्मिती झाली मायेचा आधार घेऊन आणि या जगातलं पहिलं जोडपं ब्रह्मदेवांनी निर्माण केलं. त्याचं नाव होतं मनु आणि शतरूपा. मनु आमचा पहिला पूर्वज. मनूपासून निर्माण झालेले सगळे मानव मनूचे म्हणून आम्ही मानव. हा दानवासारखं कधी कधी वागतो किंवा माकडासारखं वागतो कधी कधी, हा विषय वेगळा आहे. पण मनूपासून आम्ही निर्माण झालो म्हणून मानव. आणि त्या मानवाच्या उत्क्रांतीमध्ये आमची वंश परंपरा इथे व्यासांनी भागवतामध्ये सांगितले 2 वंश आहेत. एक चंद्रवंश आहे आणि एक जागे आहेत ना सगळे सूर्यवंश आहे. चंद्रवंशामध्ये गोपाल कृष्णांचा जन्म झालाय आणि सूर्यवंशामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र जन्माला आले. रघुकुलरीत सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाय. इकडे चंद्रवंशामध्ये भगवान श्री गोपाल कृष्ण. या चंद्रवंशामध्ये यादव नावाचं आडनाव बघा. म्हणून गोपाल कृष्णांचं आडनाव काय? मागे जागे आहेत सगळे. गोपाल कृष्णांचं आडनाव यादव. आणि इकडे सूर्यवंशामध्ये प्रभू रामचंद्र जन्माला आलेत. म्हणजे आता यादवांचा का उल्लेख करायचा? कारण गोपाल कृष्ण यादवच होते पण त्यांनी गाईला चारा घातला. पुढचं बोलायलाच पाहिजे का तुम्हाला? तुम्ही जागे आहात ना? नंतरचे यादव आले त्यांनी गाईचा चारा आपण खाऊन टाकला. पण या कृष्णाने गाईला चारा घातला म्हणून ते यादव महत्वाचे. त्या कृष्ण वंशामध्ये आणि त्या चंद्रवंशामध्ये यादवांचेच पुढच्या काळामध्ये झाले जाधव. जाधवांच्या घराण्यामध्ये सिंदखेड राजाचे लखोजीराजे जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी या स्वराज्याची राजमाता वज्रचुडे मंडित आऊसाहेब जिजाऊ मातोश्री जन्म घेतात जाधवांच्या घराण्यात. आणि इकडे भोसल्यांच्या घराण्यामध्ये वेरूळच्या कृष्णेश्वराच्या कृपेश्वरवादानी असलेलं ते भोसले घराणं सरदार मालोजीराजे भोसले यांच्या पोटी जन्म घेतात शहाजीराजे भोसले. शहाजीराजे भोसले आणि जिजाऊ मातोश्री म्हणजे जाधव आणि भोसले यांचा विवाह होतो. सूर्यवंश चंद्रवंश एकत्र येतात. जिजाऊ साहेब आणि शहाजीराजांच्या विवाहानंतर चंद्रवंश सूर्यवंश एकत्र येतात. तेव्हा या मातीला शककर्ता राजा छत्रपती शिवाजी महाराज प्राप्त होतात. हे आमचे वंशज, आम्ही त्यांचे वारसदार आहोत. आमची उत्क्रांती माकडापासनं वगैरे हे पोरांना शाळेपुरतं राहू दे, मार्कांपुरतं. हे कायमचं पोरांच्या मनावर अजिबात नाही बिंबवायचं. मी हात जोडून सांगते, जे खरं आहे ते लेकरांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. गणपती उत्सव आम्ही का करतो? नवरात्र उत्सव आम्ही का करतो? फक्त गरबा खेळणं आणि 9 रंगाचे 9 कपडे काय साड्या घालणं म्हणजे नवरात्र उत्सव नाही. गणपती उत्सवामध्ये पडद्याच्या मागं जोपर्यंत पत्त्याचे डाव रंगणं बंद होत नाही तोपर्यंत गणपतीची विटंबना थांबणार नाही. ही वस्तुस्थिती. आम्ही असे पारावर कट्ट्यावर बसणारी माणसं पाहतो, हातात पत्ते. या देशात क्रांती झाली पाहिजे, याला काही कळत नाही त्याला काही कळत नाही. नुसत्या गप्पा मारणारी, शिळोप्याच्या गप्पा मारणारी माणसं आजूबाजूला भरपूर आहेत. पण आम्ही या समाजाचं, या राष्ट्राचं देणं लागतो. ते देणं कसं दिलं, कुणी दिलं, ऐकूया. एकदा थोडं भजन करा. विठोबा रखुमाई, टाळी टाळी विठोबा रखुमाई. जय
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयांची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. घरामधली कन्या कशी असली पाहिजे, घरामधल्या मुली कशा असल्या पाहिजेत. अहो पुरुषांबरोबरची स्पर्धा म्हणजे स्त्रीमुक्ती नाहीये. मुलीनी मुलीसारखं, बरं मी बोलले ना तर राग येतो कधी कधी, टिकली लाव म्हटलं की राग येतो मुलीला. हां, हातात एखादी बांगडी घाल, केस चांगले, केसभूषा चांगली ठेव, पैग कपडे चांगले 1.5-2 वर्षाच्या पोरींना जर आम्ही कमी कपडे घातले ना तर ती मुलगी मोठं झाल्यावर अंगभर कपडे घालायला मागत नाही. आईचं फार मोठं काम आहे हे. आज या देशामध्ये असं म्हणावं वाटतं, परवाच एक वाक्य वाचलं महिला दिना दिवशी, अत्यंत वाईट वाटलं. उस समाज में औरत को इज्जत कैसे दी जा सकती है जिस समाज में मर्दों के झगड़े में गालियां माँ बहन की दी जाती है. किती विचित्र, किती वाईट वाटावं. आज स्त्री मुक्ती, स्त्री स्वातंत्र्याचा उद्गार आपण करतो. घराघरामधली स्त्री शक्ती, स्त्री मुक्ती किंवा ती जगदंबेचं प्रतीक आहे, ती लक्ष्मी आहे, ती गृहलक्ष्मी आहे, ती सौभाग्य लक्ष्मी आहे, ती संस्कार लक्ष्मी आहे. घरामध्ये असलेली पत्नी असू दे, बहीण असू दे, माता असू दे. बरं, आपण सगळ्यांनी आणि मुलींच्यासाठी सुद्धा मुलींनी आपलं आचरण असं ठेवावं की आपल्या आईवडिलांची मान कायम ताट राहिली पाहिजे. कायम. वडिलांचं नाक असतात मुली, श्रोते हो. बापाचं आणि मुलीचं नातं सांगू, समर्पणाचं नातं आहे. तिथं देणं घेणं नाही. हां, पोरगा आणि बाप म्हटलं की थोडंफार देणं घेणं येतं, पण मुलगी म्हटलं की मुलगी काळजाचा तुकडा असते बापाच्या. प्रचंड समर्पण असतं. मला सांगा ना माता भगिनींनो, आपलं किती वय झालं तरी लग्नाच्या मांडपामध्ये कन्यादान करताना ढसढसा रडलेला बाप आपण कधी विसरू का हो आपला? नाही विसरणार. बाप निघून गेल्यानंतर सुद्धा पहिल्यांदा मुलीला फोन जातो ज्या कळवळ्याने की लेक आल्याशिवाय नाही पुढचा क्रियाकर्म आटपता येणार. प्रचंड मोठं नातं आहे. त्यामुळं या प्रत्येक घरातल्या, प्रत्येक कुटुंबातल्या लेकीचं काम आहे की माझ्या बापाची, माझ्या पित्याची मान कायम ताट ठेवली पाहिजे मी माझ्या आचरणाने. आणि मग अशा पद्धतीनं जर आमचं जीवन पुढे गेलं ना तर अशा कुळात जन्माला येणाऱ्या कन्या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिक वाटे देवा. उत्तम चांगल्या ग्रंथाचं वाचन करावं. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. या देशामध्ये लोकोत्तर पुरुषांना घडवणाऱ्या माता होत्या. काय घडला हो हा इतिहास? 5 वर्षाचं लेकरू होतं छत्रपती शिवाजीराजे. जिजाऊ मातोश्री आल्या होत्या पुण्याच्या भूमीमध्ये घेऊन. सोन्याचा फाळ लावलेल्या नांगरांनी भूमी नांगरून काढली आणि बघता बघता राजे 16 वर्षाचे होईपर्यंत उत्तम संस्कारांचं खत पाणी घालून शस्त्र आणि शास्त्र दोन्ही शास्त्रामध्ये, दोन्ही विषयात पारंगत केलं. आणि छत्रपती शिवाजीराजे 16व्या वर्षी रोहिडेश्वरावर जातात. रायरेश्वराच्या शिवशंभू महादेवाच्या पिंडीसमोर उभे राहतात. 150 मावळ्यांच्या धारोष्ण रक्ताचा अभिषेक शिवशंभू महादेवाच्या पिंडीवर करतात आणि हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा, ही प्रतिज्ञा करतात. शिवशंभू महादेवाला सांगतात, हे भगवंता, हे भोलेनाथा, आता आमच्या रक्ताचा अभिषेक पहिला आणि शेवटचा, इथून पुढं तुझ्यावरती आम्ही शत्रूचं रक्त सांडू. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गले वलंब्य लंबितांभुजंग तुंग मालिका डमट्टमट्टमट्टमन्निनाद बट्टमरवयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिवम्. जटाकटाह संभ्रम प्रमन्निनिम्ब निर्जनी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनी गत गत गज्ज्वलन्न नाटमट्ट पावकी किशोर चंद्रशेखरे रति प्रतिक्षणं मम. धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुर स्फुरत् दिगंत संतती प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणे निरुद्ध दुर्धरापन क्वचित् दिगंबरे मनो विनोद मेदु वस्तुनी. हर हर आई राजा उध उध म्हणून तिचा जागर घालावा महाराष्ट्राची कुलस्वामिनी. आणि काय, कसा पुत्र असावा, कसं आपलं हित कळावं, याच स्वराज्याच्या चढत्या वडत्या आकार ज्यावेळी स्वराज्याला येत होता ना, त्यावेळी संध्याकाळची वेळ, रायगडावर जिजाऊ मातोश्री बसल्यात, छत्रपती शिवप्रभू आहेत आणि स्वराज्याचा एक खंदा मावळा जिजाऊ आईसाहेबांच्या समोर, छत्रपती शिवप्रभूंच्या समोर आले. मुजरा घातला. मासाहेब मुजरा घ्या. आणि आऊसाहेबांनी विचारावं, तान्ह्या
तान्ह्या खूप दिवसांनी आलास रे, तुला ओवाळते म्हणाले, औक्षण करते. म्हणून औक्षणाची तयारी केली आणि ओवाळण्याकरता जिजा मातोश्री पुढे आल्या. तानाजींना ओवाळलं तानाजी मालुसऱ्यांना जिजाई साहेबांनी. आणि ताट खाली ठेवल्याबरोबर तानाजी मालुसरे सांगतायत, आई किती दिवसांनी मी आलो, मला तुम्ही ओवाळलं, मी काय ओवाळणी घालू? काय घालू ओवाळणी राजमाता तू ग महान, काय घालू ओवाळणी राजमाता तू ग महान, काय घालू ओवाळणी राजमाता तू ग महान. शिवा बसला सामोरी ओवाळील प्रेमान, शिवा बसला सामोरी ओवाळील प्रेमान. जिजा मातोश्रींनी तान्हाजी मालुसऱ्यांना ओवाळलं आणि सांगतात, बारीक वाजवा, काय ओवाळणी घालू आई साहेब? जिजा मातोश्री विचारताय, तान्ह्या मागू का? मागेन ते देशील? छत्रपती शिवप्रभू म्हणतायत, अहो त्याच्या हातामध्ये अक्षता घेऊन आलाय तो, पोराच्या लग्नाचा अवतान द्यायला आलाय तान्हाजी. आणि पोराच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला आलेला असताना आऊसाहेब त्याला मोहिमेवर पाठवू नका बरं का, 2 दिवसांनी लग्न आहे त्याच्या मुलाचं. जिजा मातोश्री म्हणतायत, राजा सगळं खरं, लग्न होईल, पण कोंढाणा स्वराज्यात आला पाहिजे. आज कोंढाणा मला खुणावतोय. तानाजी मालुसरे सांगतायत, आऊसाहेब फक्त सांगा, तुम्ही सांगाल त्या मोहिमेवर उभा राहतो म्हणाले. ही वाटी ठेवली खाली आणि सांगा काय करू. जिजा मातोश्री म्हणतात, तान्ह्या ओवाळणी द्यायची आहे ना, काय ओवाळणी अवघड, काय ओवाळणी अवघड, अवघड द्यावा कोंढगड, अवघड द्यावा कोंढगड, वै तुझ्या पुढावा कविल मानवी, कविल मानवी, कविल मानवी. जिजा मातोश्रींना छत्रपती शिवबाराजे सांगतायत, मातोश्री मासाहेब, अहो त्याच्या पोराचं लग्न आहे, 2 दिवसांनी त्याला मोहिमेवर पाठवू नका. तानाजी मालुसऱ्यांनी वाटी पायाशी ठेवली आणि सांगितलं, मासाहेब राज, अहो सगळं या पायाशी वाहिलेलं असताना कशापायी चिंता करतायसा? अहो एक सिंहाचा छावा आपल्याकडं आहे, एक मर्द मावळा आपल्याकडं आहे, काळजी करू नका. आता माझ्या रायबाचं लगीन नंतर होणार, पण आधी लगीन, आता लगीन लावीन कोंढाण्याचा. जय जयकार आहे तो फक्त तुमचाच येतोय, आपलं काय? हा, आपण जागे आहेत का? आवाज आला पाहिजे की नाही? 2 तास आम्ही आपली एनर्जी वापरतो आणि तुम्ही आपली शांत. टाळी सुद्धा काही माणसं अशी वाजवतात. ते आपुलिया हिता जो असे जागता, ते जागतेपणच नाही ना आमच्याकडे. ना कुठलं ध्येय, ना कुठली इच्छा, ना कुठली महत्वाकांक्षा, कायम मरगळलेल्या अवस्थेमध्ये असं चैतन्य असावं प्रत्येकाकडे बरं का. आम्ही देवाचे अंश आहोत, आम्ही महापुरुषांचे वारसदार आहोत. आपलं हित आपल्याला कळावं, खणखणीत नाम घेता आलं पाहिजे, खणखणीत भजन करता आलं पाहिजे. तुकोबाराई सांगतात की अरे असं हित ज्याला कळालं, ज्याच्या मुखामध्ये भगवत चिंतन आहे, जो ग्रंथांची कास धरतो, गीता भागवत करीती श्रवण, ज्याच्या कुळामध्ये सात्विक संतती जन्माला येते. महाराज शेवटच्या चरणामध्ये मला म्हणतात की तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. महाराज म्हणतात अशांची सेवा मला घडली तर माझ्या दैवाला पारावर उरणार नाही, ही अपेक्षा तुकोबाराई व्यक्त करतात. मला माहिती आहे बरीचशी मंडळी नाही, जवळजवळ सगळी मंडळी 7 वाजता इथं हजर आहेत. आता 10 वाजून पुढे घड्याळ गेले, पण तरीसुद्धा आपण सगळे इतक्या शांततेने आपण उपस्थित आहात. आता इथून पुढे जास्त वेळ घ्यायचा नाही, आपलं कीर्तन संपलेलं आहे. फक्त
आम्ही आपल्या पातळीवर काय करू शकतो एक उदाहरण सांगणार आणि की संपलं माझं कीर्तन. एका इमारतीला खूप मोठी आग लागली बरं का, खूप मोठी आग लागली, बनवा पेटला. त्या इमारतीमध्ये बरीचशी माणसं अडकली. काही मंडळी समाज कल्याणाचा ज्यांच्या मनामध्ये विचार असतो, काहीतरी देणं लागतो, काही मंडळी होती इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढायला मदत करायला लागली. काही मंडळी त्या इमारतीवर त्या आगीवर पाणी टाकायला लागली. प्रत्येक जण जो तो ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे जो तो काम करतोय. एक चिमणी होती छोटीशी, ती चिमणी सुद्धा आपल्या चोचीमध्ये पाणी भरायची आणि ती त्या आगीवर जाऊन टाकायची. त्या चिमणी आपल्या चोचीनी आगीवर पाणी टाकते हे पाहिलं एका कावळ्याने. असे अनेक कावळे असतात समाजात नाही का, जे करतंय त्यालाही करू द्यायचं नाही, आपणही काही करायचं नाही. समाज विघातक मंडळी बरीच असतात. त्या कावळ्याने चिमणीला विचारलं, बाई ग खुळी का काय तू, तुझी चोच केवढी, त्या चोचीत पाणी केवढंसं मावणार आणि एवढी मोठी आग तू विझवायला चाललीस, तुझ्या त्या पाण्यात त्या चोचीतल्या पाण्याने आगीचा एक कण तरी विझेल का. ती चिमणी म्हणाली, दादा मला ठाऊक आहे की मी लहान आहे, माझी चोच लहान आहे, माझ्या चोचीत मावणारं पाणी अगदी कमी आहे, माझ्या क्षमतेचा मला अंदाज आहे, पण या घटनेचा भविष्यात ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल त्यावेळी मला याचा आनंद आहे की माझं नाव आग लावणाऱ्यांच्या यादीत नाही तर आग विझवणाऱ्यांच्या यादीत असेल. आज तुमचं आमचं हे काम आहे. आपल्या पातळीवर आपण जे जे काम चांगलं समाजाकरता करू शकतो, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरत येते ते आपल्या पातळीवर केलं जावं. झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेला असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन. मोरे कुटुंबियांना मनापासून धन्यवाद. लोकनेते स्वर्गीय विजयसिंह मोरे अण्णांच्या पवित्र स्मृतीला वंदन करते आणि भगवंताच्या चरणी ही कीर्तन सेवा समर्पित करते. सगळ्यांच्या चरणी धन्यवाद देते. अतिशय उत्तम अशी ध्वनी व्यवस्था सांभाळणारे सर्वच प्रतिष्ठित आमचे गायनाचार्य मंडळी, वादक, गायक, टाळकरी सगळ्यांना नमस्कार करून सेवेला विराम देते. एकदा खणखणीत नाम घ्या, भजन करून थांबायचं. तुकाराम 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 तुकाराम. टाळी टाळी हात वर.